रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर झटपट तयार होणारा असा आज आपण गव्हाच्या पिठापासूनचे पौष्टिक धिरड्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी ते काही भाज्या घेतलेल्या आहे, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि हिरवी मिरची। तर आता सर्वात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ टाकून याचं मस्त असं पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर 2 वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे। पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। लगेचच यामध्ये आपल्याला कापून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ते टाकायचे, पाव चमचा हळद पावडर, मिरची पावडर टाकून मिश्रण छान एकजीव करायचं आणि लगेचच याचे आपल्याला धिरडे बनवायला घ्यायचं आहे। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, चमचाभर तेल टाकून हे जे मिश्रण आहे यावरती पसरून घ्यायचं आहे। वरची बाजू छान सुकेपर्यंत आपल्याला हे पलटवायचं नाही, दोन्ही बाजूनी छान खमंग हे धिरडे भाजून घ्यायचे आहे आणि मस्त असे आपले जे धिरडे आहे ते तयार झालेले आहे। कुठल्याही चटणी सोबत किंवा विदाऊट चटणी तुम्ही हे खाऊ शकता। तर डिटेलमध्ये रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे।